नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली माती आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की उन्हाळ्यातली जे काही शेतातले कामं असतात ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, हे बघा, हे कॅनलची नाली पूर्ण बुजलेली आहे। तर हे बुजलेली आहे, तर आपला जो वावर असेल, शेत असेल, पूर्ण बरसातीत माती पाणीद्वारे पूर्ण ह्या नालीत येते। तर हे नाली आपल्यालाच उन्हाळ्यात उपसून घेणे आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, का होते, पूर्ण शेतातली माती वाहून जाते। तर त्यासाठी आपण JCB बोलावलेली आहे। आणि हा जो आपला विहिरीतला मुरुम आहे, या मुरुमाचा विल्हेवाट लावला म्हणजे आपली जागा गुंतलेली आहे, तर इथे आपल्याला धुऱ्याने असा टाकायचा आहे, म्हणजे कंपाऊंड पण होऊन जाईल आणि आपली शेतातली माती पण जाणार नाही। हे बघा, JCB आलेली आहे, आता कामाला सुरुवात होईल। पहिल्यांदा ही नाली खोदायची आहे आपल्याला। तुमच्या हे शेतातनी जर विहीर खोदलेली असेल, तुमच्याजवळ मुरुम असेलच, तर तुम्ही त्या धुऱ्यानं काठानं टाकून द्या, जेणेकरून आपलं जर उतार असेल वावरायला, तर बरसातीत पाणी येणारं, माती वाहून नेणार नाही। शेतकरी मित्रांनो, त्यासाठी आपण मुरुम टाकत आहे। आणि जागा पण खाली होऊन आपली वायतीत जमीन येईन। बरेच वर्ष झालेली होती या मुरुमाला, आता माती होत आहे, तर आज वेळ भेटलेला आहे, तर मुरुमला आपण धुऱ्यानं टाकत आहोत। शेतकरी मित्रांनो, तर आपली आता JCB आलीच आहे। हे बघा, नंतर कामाला सुरुवात होईल। पाहूया, आता पहिलं काम सांगायला लागेल JCB ड्रायव्हरला, पाहू। तर शेतकरी मित्रांनो, हे बघा, नालीले खोदायला सुरुवात झालेली आहे। पूर्ण नाली आपण खोदलेली आहे, चांगली 1.5 फूट। आता हे जे नाली आहे, आपण जे मुरुम टाकणार होतो, ते समोरच्या शेतात पाणी जाते। शेतकरी मित्रांनो, ती नाली बुजली नाही पाहिजे। मुरुम टाकताना पहिले आपण नाली खोदून घेतलेली आहे। तर हे बघा, म्हणजे समोरच्या शेतकऱ्यांना त्रास नको, कॅनलचं पाणी येते या नाल्यानं, म्हणजे ह्या नालीनं, तर त्यांना त्रास गेला नाही पाहिजे, त्यासाठी आपण ही पहिलेच नाली खोदली आहे। आता इथून आपला मुरुम टाकू आपण। शेतकरी मित्रांनो, असा हा काय जो मुरुम आहे, ह्या पूर्ण मुरुम असा टाकून देऊ आपण, जिथला काही मुरुम असेल तिथला, म्हणजे ही जागा खाली होऊन जाते आपली आणि पूर्ण शेत कम्प्लिटली आता 5 एकरमध्ये येईल। शेतकरी मित्रांनो, थोडंसं 5 एकरमध्ये कमीच होतं, कारण की मुरुमा खालता जागा होती ना आपली। हे बघा, नाली पण सरळ खोदलेली आहे। बघा, पाहू होता आपण धीरे धीरे। हे बघा शेतकरी मित्रांनो, आता आपण मुरुम टाकायला सुरुवात केली। हे बघा, याचं कारण आपण इकडं मुरुम का टाकत आहोत, इकडं वावराचा उतार बघा इकडं आहे, पूर्ण बरसातीत पाणी इकडे येत होतं, या नालीतनी जात होतं। ही जी नाली बुजली, आपल्याच वावराच्या मातीने बुजली, आता बुजणार नाही। शेतकरी मित्रांनो, आता वावर आपलं लेवल येणार, मधातलं ही गड्डा बुजून जाणार आणि विहिरीत पण पाणी जाणार नाही, म्हणजे माती जाणार नाही वावरातली। पहिले माती जात होती विहिरीत। आता बघा, थोडंसं इकडं आलेलं आहे, तर आपण उचलून टाकून देऊ। अशा पद्धतीने आपण इथं मुरुम टाकलेला आहे। शेतकरी मित्रांनो, धुऱ्यानं पहिले तर आपण नाली खोदली, नालीवर ज्या जागी मुरुम नाही आला पाहिजे, हे थोडंफार आहे, हे आपण एक दिवस येऊन टोपलं पावड्यानं हे उचलून टाकू, नाही का, कोणाचं नुकसान नाही झालं पाहिजे। पाटसरी आहे कॅनलची, त्याला हे पीक घ्यावं लागतं समोरच्या कास्तकाराला, या आपलेच भाऊबंद शेतकरी मित्र, नाही का। एक दिवस येऊन हे आपण उचलून टाकणारच आहोत।
तर चांगलं काम होऊन राहिलं पद्धतशीर. मग खाली झाला आपला. विहिरीच्या भोवताल पण टाकलेला आहे शेतकरी मित्रांनो मुरुम. ते पण बघून घेऊ आपण. आणि जायला रस्ता पण झाला आता बरसातीत. चक्कर टाकायचं काम असलं, जास्त पाणी आला तसं पण कामकाज बंद राहते शेतकरी मित्रांनो. एकदम जर मुसळधार जर पाणी आला तर आपल्याला शेतामध्ये येता येते, ह्याच रोडनं फिरता येते आपल्याला यंदा बघा. तर आपण मुरुम पोहूया विहिरीच्या भोवतून कसा टाकला तर बघा. हे बघा मुरुम इथला खाली झाला आहे आपला, म्हणजे हिरीच्या भोवतालून असा टाकलेला आहे मुरुम बघा. हे अगदी व्यवस्थित, म्हणजे विहिरीपासून आपल्याला मोटर काढायचे काम असेल तर जागा पण आहे वापरायला. गोल राऊंड टाकलेला आहे आणि चांगली लाईन घेतली आहे आपण 3 ते 4 फूट. इकडे काही जास्त काम नव्हतं, इकडे कमी जास्त आहे ते. इकडे बघा, या सावलीसाठी नीम वाढणारच आहे इथे. सावलीसाठी मस्त बसायला उठायला जागा आहे. इथली जागा गेली म्हणून आता थोडसाच मुरुम राहिला आपला आणि एक साईड लागून जाणार आहे आपण. झालं शेतकरी मित्रांनो आपलं JCBचं काम. पूर्ण वावरात पाणी इथून जाते, पूर्ण लेवलला लागलं आहे शेतकरी मित्रांनो. जागा खाली झाली बघा. चाल हो गया. आता मुरुम पण टाकला आहे बघा. पूर्ण जमीन आपली एका खालतं जमीन आली आता वावर बघा. आणि मुरुम पूर्ण टाकलेला आहे आपण. इकडे थोडासा मुरुम राहिला आता. आता राहिला ह्या इथंच. तर पाहू याचाही विल्हेवाट लावू आता पुढच्या वर्षी. धीरे धीरे थोडं काम करावं लागते शेतकरी मित्रांनो आता, नाही का. आता तुम्हालाही माहीत आहे. बस झाला आता. पाहू आता किती घंटे लागले. 5500 5 घंटा 5600 5600 5 घंटा 6 पॉइंट. अरे दादा, ओ दादा, अरे मेरा को आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो.
धन्यवाद.